मुंबईतील एका मोठ्या कंपनीच्या ऑफिसमध्ये अनघा देशमुख नावाची एक महिला काम करत होती. ती कंपनीत मॅनेजरच्या पदावर होती. अनघा अतिशय शिस्तप्रिय, स्पष्टवक्ती आणि आत्मविश्वासू होती. कोणी चुकीचं काम केलं तर स्पष्टपणे सांगायची. चूक झाली असेल तर मान्य करा, पण ती लपवून दुसऱ्यावर ढकलू नका. काही कर्मचाऱ्यांना तिचा हा स्वभाव आवडत नव्हता. ऑफिसमध्ये तिच्याबद्दल एकच चर्चा असायची. अनघाला स्वतःच्या पदाचा खूप गर्व आहे, पण अनघा त्याकडे दुर्लक्ष करायची. कारण तिच्या आयुष्यात एक गोष्ट तिने लवकर शिकली होती. स्वतःवर विश्वास ठेवणाऱ्या स्त्रीला प्रत्येक वेळी कोणीतरी प्रमाणपत्र देण्याची गरज नसते. एक दिवस कंपनीत मोठ्या प्रोजेक्टची मीटिंग होती. कंपनीचे मालक, वरिष्ठ अधिकारी आणि संपूर्ण टीम उपस्थित होती. प्रोजेक्टमध्ये मोठी आर्थिक गुंतवणूक होणार होती. अनघाने सगळे कागद तपासले आणि अचानक म्हणाली, "सर, या प्रोजेक्टमध्ये एक गंभीर चूक आहे." सगळे तिच्याकडे पाहू लागले. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, "तुम्हाला खात्री आहे का?" अनघाने शांतपणे उत्तर दिलं, "हो, आणि ही चूक दुरुस्त केली नाही तर कंपनीला मोठे नुकसान होऊ शकतं." तेवढ्यात तिचा सहकारी विक्रम उठला, "मॅडम, प्रत्येक गोष्टीत अडचण शोधणं म्हणजे हुशारी नाही." ऑफिसमध्ये कुजबूज सुरू झाली. अनघा मात्र शांत राहिली. ती म्हणाली, "मी कोणाचं काम थांबवण्यासाठी बोलत नाही. मी कंपनीचं नुकसान थांबवण्यासाठी बोलते." पण पुढच्या दिवशी अनघावरच आरोप झाला. प्रोजेक्टला मुद्दाम विरोध करून कंपनीचं नुकसान करण्याचा प्रयत्न. अनघाला वरिष्ठांसमोर स्पष्टीकरण द्यावं लागलं. सगळ्यांना वाटलं होतं आता तिची नोकरी जाणार, पण अनघा अजिबात घाबरली नाही. तिने फक्त एवढं सांगितलं, "माझ्यावर विश्वास ठेवू नका. माझ्या कामाचे पुरावे तपासा." आणि त्याच क्षणी कंपनीच्या सर्व्हरवरून एक महत्त्वाची माहिती समोर आली. अनघा ज्या चुकीबद्दल सांगत होती ती चूक खरोखरच झाली होती. पण ती नेमकी चूक कुणी केली होती आणि अनघाला फसवण्यामागे कंपनीतील कोणाचा हात होता? अनघाने कंपनीच्या सर्व्हरवरची माहिती पुन्हा पुन्हा तपासली. तिने सांगितलेली चूक खरी होती, पण प्रश्न अजूनही तसाच होता, ही चूक झाली कशी? अनघाने प्रोजेक्टची प्रत्येक फाईल तपासायला सुरुवात केली. तिच्यासोबत काम करणारा विक्रम मात्र सतत तिच्यावर नजर ठेवून होता. तो अनघाचा जवळचा सहकारी होता. गेल्या 3 वर्षात दोघांनी अनेक मोठे प्रोजेक्ट एकत्र पूर्ण केले होते. म्हणूनच अनघाला त्याच्यावर संशय घ्यायला मन तयार होत नव्हतं. त्या दिवशी संध्याकाळी ऑफिस जवळजवळ रिकामं झालं होतं. अनघा अजूनही आपल्या केबिनमध्ये काम करत होती. तेवढ्यात तिला एका जुन्या फाईलमध्ये काही आकडे दिसले. एका ग्राहकाला दिलेली किंमत आणि कंपनीच्या खात्यात दाखवलेली किंमत यात मोठा फरक होता. अनघाने लगेच अकाउंट्स विभागाला फोन केला. "ही रक्कम 2 वेगळी का दाखवली आहे?" समोरून उत्तर आलं, "मॅडम, ही एंट्री विक्रम सरांच्या मंजुरीने झाली होती." अनघा काही क्षण शांत झाली. "विक्रम?" दुसऱ्या दिवशी सकाळी तिने विक्रमला केबिनमध्ये बोलावलं. "या व्यवहाराबद्दल मला काहीच प्रश्न आहेत." विक्रमने कागद पाहिला आणि "अगं, जुन्या फाईल्स आहेत, त्यात छोटी मोठी चूक असतेच." अनघाने त्याच्याकडे पाहिलं. "ही छोटी चूक नाही आहे. कंपनीचे लाखो रुपये यात अडकले आहेत." विक्रमचा चेहरा बदलला, पण तो लगेच म्हणाला, "तुला माझ्यावर संशय आहे का?" अनघा शांतपणे म्हणाली, "मला कोणावरही संशय घ्यायचा नाही आहे. मला फक्त सत्य शोधायचं आहे." त्या दिवशी अनघाने कंपनीच्या जुन्या व्यवहारांची तपासणी सुरू केली. तिला एक विचित्र पॅटर्न दिसला. गेल्या 2 वर्षात ज्या ज्या मोठ्या व्यवहारांमध्ये कंपनीला नुकसान झालं होतं त्या प्रत्येक फाईलवर विक्रमची मंजुरी होती. अनघाच्या मनात संशय अधिक गडद झाला, पण तिने घाईने निष्कर्ष काढला नाही. तिला ठोस पुरावा हवा होता. दुसऱ्या दिवशी कंपनीच्या संचालकांनी अनघाला बोलावलं. "अनघा, तुझ्या तपासणीमुळे कंपनीत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे." अनघा म्हणाली, "सर, प्रश्न माझ्यामुळे नाही, प्रश्न आधीपासूनच होता." संचालक काही क्षण तिच्याकडे पाहत राहिले. मग म्हणाले, "तुला तपास पूर्ण करण्यासाठी 3 दिवस देतो. पण लक्षात ठेव, चुकीचा आरोप झाल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते." अनघाने मान हलवली. "मला ते मान्य आहे." त्या रात्री अनघा ऑफिसमधून बाहेर पडली. तो म्हणाला, "अनघा, तू हे सगळं थांबव." ती थांबली का? विक्रम म्हणाला, "कारण तू ज्या दिशेने जात आहेस तिथे तुला स्वतःचं नुकसान होईल." अनघाने त्याच्याकडे सरळ पाहिलं. "मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नकोस." विक्रम काही बोलला नाही. तो निघून गेला. पण त्या रात्री अनघाला झोप आली नाही. तिला एक प्रश्न सतावत होता. विक्रम दोषी असेल तर त्याने तिला थांबवण्याचा प्रयत्न का केला? आणि जर तो दोषी नसेल तर खरा दोषी कोण?
तिसऱ्या दिवशी अनघाने कंपनीच्या संगणकातील जुने लॉग तपासले. एका फाईलमध्ये तिला अशी माहिती मिळाली की तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पहिल्यांदा क्षणभर ढासळला. कारण व्यवहारांना मंजुरी देण्यासाठी वापरलेला पासवर्ड विक्रमचा नव्हताच. तो कोणीतरी दुसऱ्याच व्यक्तीने वापरला होता आणि त्या व्यक्तीला कंपनीच्या अत्यंत गोपनीय प्रणालीचा प्रवेश होता. अनघाने नाव पाहिलं आणि तिच्या डोळ्यासमोर अंधार आला. तो व्यक्ती कंपनीतील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक होता. पण अनघाला अजून धक्का बसायचा होता. त्या अधिकाऱ्याने हे सगळं का केलं होतं आणि विक्रम तिच्यावर रागावलेला नसून तिला थांबवण्याचा प्रयत्न का करत होता? अनघाला वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव समजलं होतं, पण ती लगेच कोणावरही आरोप करणार नव्हती. तिने ठरवलं, पुरावा मिळाल्याशिवाय एकही शब्द बोलायचा नाही. ती आपल्या केबिनमध्ये परतली आणि संगणकातील नोंदी पुन्हा तपासू लागली. तेवढ्यात अचानक कंपनीच्या सुरक्षा विभागातील 2 अधिकारी तिच्या केबिनमध्ये आले. मॅडम, तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल. अनघा आश्चर्याने उठली. कशासाठी? अधिकाऱ्याने उत्तर दिलं, कंपनीची गोपनीय माहिती बाहेर पाठवल्याचा तुमच्यावर आरोप आहे. अनघाच्या चेहऱ्यावर क्षणभर अविश्वास उमटला. काय? तिला थेट संचालकांच्या केबिनमध्ये नेण्यात आलं. टेबलवर काही कागद आणि संगणकाच्या नोंदी होत्या. संचालकांनी गंभीर आवाजात विचारलं, अनघा, या फाईल्स तुमच्या संगणकातून बाहेर पाठवल्या गेल्या आहेत. अनघा शांतपणे म्हणाली, मी त्या फाईल तपासत होते, पण मी त्या कुठेही पाठवल्या नाहीत. तेवढ्यात विक्रमही तिथे आला. त्याच्याकडे पाहून अनघा म्हणाली, विक्रम, तू सांग, मी काल रात्री काय करत होते? विक्रम काही क्षण गप्प राहिला. मग म्हणाला, ती काल रात्री ऑफिसमध्येच होती. अनघाच्या मनात धक्का बसला, कारण त्याचा आवाज तिच्या बाजूने नव्हता. संचालकांनी सांगितलं, तुम्हाला तपास पूर्ण होईपर्यंत कामापासून दूर ठेवण्यात येत आहे. अनघाने मान खाली घातली. नाही, ती सरळ म्हणाली, माझ्यावर आरोप झाला आहे म्हणून मी घाबरणार नाही, पण एक विनंती आहे, तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढू नका. ती ऑफिसमधून बाहेर पडली. बाहेर येताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती स्वतःशीच म्हणाली, मी चुकीची नसताना मला दोषी ठरवलं जात आहे. पण पुढच्या क्षणी तिने अश्रू पुसले. नाही, मी हार मानणार नाही. घरी पोचल्यावर तिची आई दारातच उभी होती. आईने विचारलं, काय गं, काय झालं? अनघाने सगळं सांगितलं. आई काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, बाळा, आत्मविश्वास म्हणजे कधीही न पडणं नाही. पडल्यानंतरही स्वतःवरचा विश्वास न सोडणं म्हणजे आत्मविश्वास. अनघाने आईकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा निर्धार आला. त्या रात्री अनघाने स्वतःच्या फोनमधील जुन्या नोंदी तपासल्या. तिला आठवलं, काल रात्री ती एकटी नव्हती. ऑफिसच्या बाहेर जाताना तिने सुरक्षा कॅमेऱ्याजवळ कोणाला तरी पाहिलं होतं. तिला चेहरा नीट दिसला नव्हता, पण त्या व्यक्तीच्या हातात कंपनीचा अधिकृत प्रवेश कार्ड होता. अनघाने लगेच विक्रमला फोन केला. विक्रम, काल रात्री सुरक्षा विभागाजवळ कोण होतं? समोरून काही क्षण शांतता. मग विक्रम म्हणाला, अनघा, मला सगळं माहिती आहे. अनघा थबकली. मग आत्तापर्यंत गप्प का होतस? विक्रमचा आवाज भरून आला. कारण मी बोललो असतो तर तो थांबला. माझ्या कुटुंबाला मोठं नुकसान झालं असतं. अनघा स्तब्ध झाली. विक्रम, खरं काय आहे? म्हणाला, ज्याच्यावर तुला संशय आहे तो एकट्याने हे करत नाही. अनघाचा श्वास थांबला. मग त्याच्यासोबत कोण आहे? विक्रमने उत्तर दिलं, तुला ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास आहे. आणि फोन अचानक कट झाला. अनघा काही क्षण फोनकडे पाहत राहिली. आता संशय कंपनीपुरता राहिला नव्हता. विक्रमचा फोन अचानक कट झाला होता. अनघा बराच वेळ फोन हातात धरून बसली होती. ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास आहे. विक्रमचे शब्द तिच्या मनात घुमत होते, पण तिच्या मनात एकच प्रश्न होता, तो नेमका कोणाबद्दल बोलत होता? दुसऱ्या दिवशी सकाळी अनघा कंपनीत गेली नाही, पण तिने हार मानली नव्हती. तिने आपल्या जुन्या प्रोजेक्टच्या नोंदी तपासायला सुरुवात केली. ती कंपनीत आल्यापासून प्रत्येक मोठ्या व्यवहाराची तारीख, मंजुरी आणि त्यानंतर झालेलं नुकसान ती लिहून काढत होती. काही तासांनी एक विचित्र गोष्ट तिच्या लक्षात आली. प्रत्येक संशयास्पद व्यवहाराच्या काही दिवस आधी एका विशिष्ट अधिकाऱ्याची मीटिंग झालेली होती. तो अधिकारी होता माधव सर, कंपनीचा वरिष्ठ वित्त अधिकारी. अनघाला त्यांच्यावर नेहमीच विश्वास होता. त्यांनीच तिच्या कामाचं कौतुक करून तिला मॅनेजरच्या पदापर्यंत पोहोचवलं होतं. म्हणूनच विक्रमचं वाक्य आठवताच तिच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. अनघाने जुन्या नोंदी पुन्हा तपासल्या. माधव सरांच्या मंजुरीनंतर काही व्यवहार बदललेले गेले होते,
पण अंतिम मंजुरी दुसऱ्या अधिकाऱ्याच्या नावाने दाखवण्यात आली होती. अनघाला आता खात्री पटू लागली. कुणीतरी कंपनीची आर्थिक माहिती बदलत होतं. पण स्वतःचा बचाव करण्यासाठी तिला ठोस पुरावा हवा होता. तेवढ्या तिच्या फोनवर विक्रमचा मेसेज आला. आज संध्याकाळी जुन्या कॅफेमध्ये भेट, एकट्याने ये. अनघा तिथे पोहोचली. विक्रम आधीच बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. अनघा म्हणाली, आता सगळं सांग. विक्रमने आजूबाजूला पाहिलं, मग हळू आवाजात म्हणाला, माझ्यावर झालेला आरोप खोटा आहे, मला माहीत आहे. अनघा म्हणाली, मग माझ्या विरोधात पुरावा तयार कोणी केला? विक्रमने थेट उत्तर दिलं, माधव सर. अनघा काही क्षण स्तब्ध झाली. विक्रम पुढे म्हणाला, गेल्या 2 वर्षापासून कंपनीच्या काही व्यवहारांमध्ये फेरफार केला जात होता. मला हे कळलं होतं, पण मी गप्प राहिलो. अनघा रागाने म्हणाली, का? विक्रमने मान खाली घातली. माझ्या भावाची नोकरी त्यांच्या हातात होती. मी आवाज उठवला असता तर त्याला कामावरून काढलं असतं. अनघा काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, तू गप्प राहिलास म्हणून आज माझ्यावर आरोप आला. विक्रमच्या डोळ्यात पाणी आलं. मला माफ कर. विक्रमने तिला एक महत्त्वाची माहिती दिली. माधव सरांनी तुझ्या संगणकातून फाईल्स बाहेर पाठवल्या असल्याचं दाखवलं आहे, पण त्यासाठी तुझा पासवर्ड वापरलेला नाही. अनघा दचकली. मग? कंपनीच्या मुख्य सर्व्हरवरून तुझ्या नावाने बनावट प्रवेश तयार केला गेला. आता सगळं स्पष्ट होऊ लागलं. अनघाला फसवण्यासाठी तिची ओळखच वापरली गेली होती. पण विक्रमने आणखी एक धक्कादायक गोष्ट सांगितली. अनघा, माधव सर तुला का फसवत आहेत माहीत आहे का? कारण तू त्यांना ओळखतेस. अनघा म्हणाली, मी त्यांना गेली 6 वर्षे ओळखते. विक्रमने तिच्याकडे पाहिलं नाही. त्या आधीपासून अनघाच्या चेहऱ्यावर प्रश्न उमटला. काय म्हणतोयस? विक्रम म्हणाला, तुझ्या वडिलांच्या जुन्या कंपनीचं नाव आठवतंय? अनघा स्तब्ध झाली. तिच्या वडिलांची कंपनी काही वर्षापूर्वी अचानक बंद पडली होती. त्या घटनेनंतर तिच्या कुटुंबाला मोठं आर्थिक नुकसान झालं होतं. अनघाने आयुष्यभर त्याचं खरं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. विक्रम हळू आवाजात म्हणाला, त्या कंपनीच्या बंद होण्यामागेही माधव सरांचाच हात होता. अनघाच्या डोळ्यात अश्रू आले. तिला पहिल्यांदा समजलं, आज कंपनीत तिच्यावर झालेला हल्ला हा फक्त पैशांसाठी नव्हता, तो तिच्या भूतकाळाशी जोडलेला होता. अनघा काही क्षण शांत राहिली. मग तिने डोळे पुसले. विक्रम, आता आपण घाबरणार नाही. पुरावा गोळा करू. विक्रमने मान हलवली. पण त्या क्षणी त्याच्या फोनवर एक कॉल आला. कॉल पाहताच त्याचा चेहरा पांढरा पडला. अनघाने विचारलं, कोणाचा फोन? विक्रमने फोन तिच्यासमोर केला. स्क्रीनवर नाव होतं, माधव सर. विक्रमने कॉल उचलला. समोरून फक्त एकच वाक्य आलं, तुम्ही दोघं काय करत आहात? मला सगळं माहीत आहे. कॉल कट झाला. अनघा आणि विक्रम एकमेकांकडे पाहत राहिले. आता त्यांना समजलं होतं, त्यांच्यावर नजर ठेवली जात होती. दुसऱ्या दिवशी सकाळी अनघा कंपनीत पोहोचली. तिच्यावर अजूनही चौकशी सुरू होती, पण यावेळी तिच्या मनात भीती नव्हती. तिला एक गोष्ट स्पष्ट झाली होती, सत्य कितीही जुनं असला तरी त्याचा सामना करायचा. विक्रमही तिच्यासोबत होता. दोघांनी काही महत्त्वाच्या नोंदी सुरक्षित ठेवल्या होत्या, पण त्यांना अजून ठोस पुरावा हवा होता. अनघा आपल्या केबिनमध्ये पोहोचली. तेवढ्यात फोन आला. माधव सर तुम्हाला त्यांच्या केबिनमध्ये बोलवत आहेत. अनघा काही क्षण शांत राहिली. मग ती सरळ त्यांच्या केबिनमध्ये गेली. माधव सर खिडकीजवळ उभे होते. अनघा आत येताच ते म्हणाले, बस अनघा. अनघा बसली नाही. मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. माधव सर हसले. मला माहीत आहे. अनघाने थेट विचारलं, माझ्या वडिलांची कंपनी का बंद पडली? माधव सरांचा चेहरा गंभीर झाला. काही क्षण त्यांनी उत्तर दिलं नाही. मग म्हणाले, तुझ्या वडिलांनी स्वतःचे काही चुकीचे निर्णय घेतले होते. अनघा लगेच म्हणाली, खोटं. माधव सर तिच्याकडे पाहत राहिले. माझ्या वडिलांनी कधीही कंपनीचा पैसा स्वतःसाठी वापरला नव्हता. मला माहीत आहे. हे ऐकून अनघा दचकली. मग? माधव सर म्हणाले, तुझ्या वडिलांना एका मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची माहिती मिळाली होती. अनघा शांत झाली. माधव सर पुढे म्हणाले, त्यावेळी मी एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये होतो. काही लोक कंपनीचे पैसे चुकीच्या पद्धतीने वापरत होते. तुझ्या वडिलांना ते समजलं. त्यांनी त्याचा विरोध केला. अनघाच्या डोळ्यात अश्रू आले. मग तुम्ही त्यांना मदत का केली नाही? माधव सरांनी नजर खाली केली. कारण मी घाबरलो होतो. अनघा म्हणाली, तुम्ही घाबरलात आणि माझ्या वडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.
माधव सर काही बोलले नाहीत. त्यांची कंपनी बंद झाली. आमचं घर विकावं लागलं. माझ्या आईने वर्षानुवर्ष कष्ट केले. अनघाचा आवाज थरथरत होता. आणि आज तुम्ही माझ्यावरही तोच आरोप करत आहात. माधव सरांनी हळू आवाजात म्हटलं, कारण मला भीती वाटते की तूही तेच सत्य बाहेर आणशील. अनघाने एक दीर्घ श्वास घेतला. म्हणजे तुम्ही दोषी आहात? माधव सर म्हणाले, मी एकटा दोषी नाही. त्या काळात अनेक लोक सहभागी होते. पण आज त्यापैकी बहुतेक लोक कंपनीत नाहीत. अनघाने विचारलं, मग माझ्यावर आरोप का? माधव सरांनी उत्तर दिलं, कारण तू जुन्या व्यवहारांचा माग काढत होती आणि मला वाटलं तू थांबणार नाहीस. अनघाने शांतपणे विचारलं, मग मला नोकरीतून काढून टाकलं असतं? माझ्यावर चोरीचा आरोप का? माधव सरांनी उत्तर दिलं नाही. त्याच क्षणी अनघाला जाणवलं, माधव सर काहीतरी लपवत आहेत. ती केबिनमधून बाहेर पडली. विक्रम बाहेर तिची वाट पाहत होता. अनघाने त्याला सगळं सांगितलं. विक्रम म्हणाला, मग आता आपल्याकडे कारण काय आहे? पण पुरावा अजून हवा. अनघाने मान हलवली. दोघांनी जुन्या सर्व्हरच्या नोंदी तपासायला सुरुवात केली आणि काही तासांनी त्यांना एक महत्त्वाची नोंद सापडली. 15 वर्षापूर्वीच्या व्यवहारांमध्ये वापरलेला एक जुना अधिकृत कोड अजूनही सक्रिय होता. तो कोड कोणाच्या नावावर होता? माधव सरांच्या नावावर. अनघाने ती माहिती सुरक्षित केली. पण अचानक स्क्रीनवर एक संदेश दिसला. तुम्ही शोधत आहात ते सत्य तुमच्या कल्पनेपेक्षा मोठं आहे. विक्रम घाबरला. हा संदेश कोणी पाठवला? अनघाने स्क्रीनकडे पाहिलं. काही सेकंदांनी दुसरा संदेश आला. जर खरंच सत्य हवं असेल तर उद्या सकाळी जुन्या कंपनीच्या गोदामात या. अनघाने विक्रमकडे पाहिलं. आपण जाणार? विक्रम म्हणाला, धोका असू शकतो. अनघा शांतपणे म्हणाली, धोका आहे म्हणून सत्य सोडायचं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे जुन्या गोदामात पोहोचले. गोदाम वर्षानुवर्ष बंद होतं. दार उघडलं. आत अंधार होता. पण एका कोपऱ्यात एक वृद्ध माणूस त्यांची वाट पाहत होता. अनघाने त्याला पाहिलं आणि अचानक थांबली, कारण तो माणूस तिच्या वडिलांसोबत त्या जुन्या कंपनीत काम करत होता. त्याने अनघाकडे पाहून पहिलंच वाक्य म्हटलं, तुझ्या वडिलांनी जे केलं त्याची खरी किंमत तुला आज कळेल. गोदामात उभा असलेला तो वृद्ध माणूस अनघाकडे पाहत होता. अनघाने थरथरत्या आवाजात विचारलं, तुम्ही माझ्या वडिलांना ओळखत होतात? वृद्ध माणूस हळूच म्हणाला, फक्त ओळखत नव्हतो, त्यांच्या शेवटच्या दिवसांचा साक्षीदार होतो. अनघा आणि विक्रम शांत झाले. तो वृद्ध म्हणजे शंकरराव होता. 15 वर्षापूर्वी तो अनघाच्या वडिलांच्या कंपनीत अकाउंट्स विभागात काम करत होता. त्याने सांगायला सुरुवात केली, तुझ्या वडिलांना कंपनीत होणारा आर्थिक व्यवहार समजला होता. त्यांनी त्याचा विरोध केला, पण त्यांच्यावरच आरोप करण्यात आला. अनघाच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणजे माझ्या वडिलांनी काहीही चूक केली नव्हती? शंकररावांनी मान हलवली. नाही. मग त्यांनी एक जुनी फाईल बाहेर काढली. त्यात व्यवहारांची नोंद होती. शंकरराव म्हणाले, तुझ्या वडिलांनी कंपनी वाचवण्यासाठी स्वतःवर आलेला दोष सहन केला. अनघा हादरली. पण का? शंकरराव म्हणाले, कारण त्या गैरव्यवहारात कंपनीतील अनेक मोठ्या लोकांचा सहभाग होता. जर त्यांनी सगळ्यांची नावं उघड केली असती तर शेकडो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या असत्या. अनघाच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. तिला पहिल्यांदा आपल्या वडिलांचा खरा चेहरा समजत होता. विक्रमने फाईलमधील एक कागद पाहिला. त्यावर काही जुन्या व्यवहारांच्या मंजुरी होत्या. त्याने आश्चर्याने म्हटले, हे बघ अनघा. त्यातील एका मंजुरीवर माधव सरांची स्वाक्षरी होती. आता पुरावा स्पष्ट होता. माधव सरांचा या सगळ्यात सहभाग होता. पण शंकरराव म्हणाले, ही फक्त सुरुवात आहे. अनघाने विचारलं, आणखी काय आहे? शंकरराव म्हणाले, तुझ्या वडिलांनी कंपनी सोडताना एक निर्णय घेतला होता. त्यांनी पुढची कागदपत्र दाखवली. अनघाच्या वडिलांनी कंपनीवर कोणताही दावा केला नव्हता. उलट त्यांनी कंपनीला मोठ्या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी स्वतःची बचत वापरली होती. अनघा स्तब्ध झाली. म्हणजे आमचं घर विकलं गेलं तेही कंपनी वाचवण्यासाठी? शंकररावांनी मान हलवली. हो. अनघाने डोळे मिटले. तिला आठवलं, लहानपणी आई म्हणायची, तुझे बाबा वाईट नाहीत. एक दिवस तुला सगळं समजेल. आज त्या शब्दांचा अर्थ तिच्या लक्षात आला. पण शंकररावांनी अजून एक धक्कादायक माहिती दिली. अनघा, तुझ्या वडिलांनी कंपनी सोडली तेव्हा एक गोष्ट कुणालाही सांगितली नाही.
काय? मी कंपनीच्या काही शेअर्सची मालकी एका ट्रस्टमध्ये ठेवली होती, जेणेकरून कंपनी पुन्हा उभी राहिल्यावर कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा मिळावा. अनघाला आश्चर्य वाटलं. पण ते शेअर्स कुठे आहेत? शंकररावांनी एक कागद तिच्या हातात दिला. तुझ्या नावावर. अनघा काही क्षण निशब्द झाली. विक्रम म्हणाला, म्हणजे अनघा, तू या कंपनीत फक्त कर्मचारी नाहीस. शंकरराव शांतपणे म्हणाले, तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी संपत्ती ठेवली नव्हती, त्यांनी तुझ्यासाठी एक जबाबदारी ठेवली होती. अनघाने कागदाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. मला माझ्या वडिलांची संपत्ती नको, पण त्यांनी ज्या लोकांसाठी त्याग केला त्यांचा हक्क मी वाया जाऊ देणार नाही. त्या क्षणी अनघाने ठरवलं, मी सत्य कंपनीच्या संचालक मंडळासमोर मांडणार. दुसऱ्या दिवशी विशेष बैठक बोलवण्यात आली. अनघा, विक्रम आणि शंकरराव यांनी सर्व पुरावे सादर केले. माधव सरांनाही तिथे बोलवण्यात आलं. पुरावे पाहून त्यांचा चेहरा उतरला. संचालकांनी गंभीर आवाजात विचारलं, माधवजी, याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? माधव सर बराच वेळ शांत राहिले. शेवटी त्यांनी मान खाली घातली. हो, मी चूक केली. सभागृहात शांतता पसरली. पण अनघा उठली आणि म्हणाली, मला कुणाचा बदला घ्यायचा नाही. सगळे तिच्याकडे पाहू लागले. मला फक्त इतकंच हवं आहे की माझ्या वडिलांवर लावलेला अन्याय दूर झाला पाहिजे. संचालकांनी अनघाकडे पाहिलं. तुम्हाला कंपनीकडून काय हवं आहे? अनघा म्हणाली, माझ्या वडिलांचं नाव अधिकृतपणे निर्दोष घोषित करा आणि कर्मचाऱ्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीत पारदर्शक व्यवस्था निर्माण करा. सभागृहात काही क्षण शांतता होती. मग संचालकांनी मान हलवली. तुमची मागणी मान्य आहे. अनघाच्या डोळ्यात अश्रू आले. बैठक संपल्यानंतर माधव सर तिच्या जवळ आले. ते म्हणाले, तुझ्या वडिलांनी जे धैर्य दाखवलं तेच आज तुझ्यात दिसतंय. अनघाने उत्तर दिलं, माझ्या वडिलांना लोकांनी हरलेलं समजलं, पण आज मला कळलं ते हरले नव्हते. त्यांनी स्वतःपेक्षा इतरांना मोठं मानलं होतं. त्या दिवसानंतर अनघाला कंपनीत एक नवीन जबाबदारी देण्यात आली. तिला कंपनीची पारदर्शकता आणि कर्मचारी कल्याण विभागाची प्रमुख करण्यात आली. तिने पद स्वीकारलं, पण एक गोष्ट स्पष्ट सांगितली, हे पद माझ्या वडिलांच्या नावासाठी आहे, माझ्या अहंकारासाठी नाही. विक्रम हसला. आता तरी ऑफिसमध्ये लोक तुला अहंकारी म्हणणार नाहीत. अनघा हसली. लोक काय म्हणतात यापेक्षा आपण काय करतो हे महत्त्वाचं. अनघाच्या आयुष्यातला तो दिवस वेगळाच होता. वडिलांचं नाव निर्दोष ठरवलं होतं. कंपनीतील गैरव्यवहार उघडकीस आला होता आणि तिच्या वडिलांनी वर्षापूर्वी तिच्या नावावर ठेवलेली मालमत्ता आता तिच्या हक्काची झाली होती. कंपनीच्या संचालकांनी तिला सांगितलं, अनघा, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या वडिलांनी ठेवलेला हिस्सा विकू शकता. त्यातून तुम्हाला मोठी रक्कम मिळेल. अनघा काही क्षण शांत राहिली. तिच्यासमोर तिच्या कुटुंबाने भोगलेले दिवस उभे राहिले. आईची धडपड, वडिलांची बदनामी आणि स्वतःचं संघर्षमय बालपण. पण तिने एक वेगळाच निर्णय घेतला. मला हा हिस्सा विकायचा नाही. संचालकांनी विचारलं, मग? अनघा म्हणाली, माझ्या वडिलांनी ही संपत्ती स्वतःसाठी ठेवली नव्हती. त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी कंपनी वाचवण्याचा प्रयत्न केला होता. म्हणून त्यांच्या नावाने कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षण निधी सुरू करूया. सभागृहात शांतता पसरली. विक्रमच्या डोळ्यात अश्रू आले. काही महिन्यांनी कंपनीत एक छोटा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मंचावर अनघाची आई बसली होती. तिच्या शेजारी वडिलांचा मोठा फोटो होता. कार्यक्रमात अनघाने जाहीर केलं, आजपासून कंपनीतील आर्थिक अडचणी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली जाईल. टाळ्यांचा कडकडाट झाला. अनघाने आईकडे पाहिलं. आईच्या डोळ्यात अश्रू होते. कार्यक्रमानंतर आईने तिला जवळ घेतलं. तुझ्या बाबांना आज तुझा खूप अभिमान वाटला असता. अनघाने आईचा हात धरला. आई, त्यांनी मला पैसा दिला नाही. त्यांनी मला योग्य वेळी योग्य गोष्ट करण्यात धैर्य दिलं. काही दिवसांनी अनघा आपल्या जुन्या घरात गेली. ते घर आता साधं होतं, पण तिच्यासाठी त्यात हजारो आठवणी होत्या. तिने वडिलांचा जुना फोटो हातात घेतला. हळूच म्हणाली, बाबा, लोकांनी तुम्हाला चुकीचं समजलं, पण मी तुमच्यावरचा विश्वास कधीच सोडला नाही. तिच्या डोळ्यात अश्रू आले. आज तुमचं नाव पुन्हा सन्मानाने घेतलं जातंय. तेवढ्यात आई मागून आली.
ती म्हणाली, अनघा, तुला माहीत आहे का, तुझ्या बाबांना तुझ्यात सर्वात जास्त काय आवडायचं? अनघाने विचारलं. काय? आई हसली. तू कोणालाही घाबरत नव्हतीस. अनघा हसली. आई, मी घाबरते. आईने तिच्या डोक्यावर हात ठेवला. हो, पण भीती असूनही योग्य गोष्ट करतेस, त्यालाच आत्मविश्वास म्हणतात. अनघाच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. काही वर्षांनी अनघा कंपनीतील सर्वात विश्वासार्ह अधिकाऱ्यांपैकी एक झाली. तिचं पद वाढलं, पगार वाढला, मान-सन्मान वाढला, पण तिच्या स्वभावात बदल झाला नाही. ती आजही कर्मचाऱ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकायची. कोणी चूक केली तर अपमान न करता सुधारण्याची संधी द्यायची. कारण तिला स्वतःच्या आयुष्यातून एक गोष्ट शिकायला मिळाली होती. माणसाची खरी किंमत त्यांच्या पदात नसते, तो आपल्या शक्तीचा उपयोग इतरांसाठी कसा करतो यात असते. एक दिवस कंपनीत नवीन मुलीची मुलाखत होती. ती घाबरलेली होती. अनघाने तिला विचारलं, तुला स्वतःवर विश्वास आहे? मुलगी म्हणाली, मला वाटतं मी करू शकते, पण कधी कधी लोक काय म्हणतील याची भीती वाटते. अनघा हसली. लोक काय म्हणतील याचा विचार करत बसलीस तर तुझं आयुष्य त्यांचं होईल. तुझ्या निर्णयाची जबाबदारी घे आणि स्वतःवर विश्वास ठेव. मुलीच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आला. अनघा आपल्या केबिनच्या खिडकीतून बाहेर पाहत होती. खाली कंपनीतील कर्मचारी आणि त्यांची मुलं दिसत होती. तिच्या वडिलांचं स्वप्न खरं झालं होतं. अनघाने डोळे मिटले. तिच्या मनात एकच विचार आला, कधी कधी आयुष्य आपल्याकडून काहीतरी हिरावून घेतं, पण त्याच वेदनेतून आपल्याला कोणासाठी तरी प्रकाश बनण्याची संधी मिळते. आणि अशा प्रकारे जिला ऑफिसमध्ये लोक कधी काळी अहंकारी म्हणत होते, तीच स्त्री पुढे अनेकांसाठी आत्मविश्वासाची प्रेरणा बनली. आत्मविश्वास म्हणजे इतरांपेक्षा स्वतःला मोठं समजणं नाही, तर संकट आलं तरी स्वतःच्या मूल्यांवर ठाम राहणं होय. पद मिळवणे ही यशाची सुरुवात असते. त्या पदाचा योग्य वापर करणं ही खरी जिंकलेली लढाई असते. मित्रांनो, अनघाची ही कथा आपल्याला एक सुंदर गोष्ट शिकवून जाते. आत्मविश्वास म्हणजे स्वतःला इतरांपेक्षा मोठं समजणं नाही, तर कितीही संकटं आली तरी आपल्याला सत्यावर आणि आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणं. अनघाला अपमान सहन करावा लागला. तिच्यावर खोटे आरोप झाले. तिच्या वडिलांवर झालेला अन्याय तिला सहन करावा लागला. पण तिने हार मानली नाही. तिने सूड निवडला नाही. तिने सत्य आणि माणुसकीचा मार्ग निवडला. आणि शेवटी तिने सिद्ध केलं, परिस्थिती तुमची परीक्षा घेऊ शकते, पण तुमचा आत्मविश्वास तुमचं भविष्य बदलू शकतो. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.